वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मी माझं वर्किंग रुटीन दाखवणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि दाखवेल मी कसं वर्किंग वगैरे काय मी सध्या मार्केट लाईनमध्ये करते तर ते कसं चालतं हे दाखवेल. सो कंटिन्यू माय ब्लॉग. तर मी लोअरपर्यंत उतरली आहे आणि इथनं आता मी जाणार आहे माझ्या एका डिस्ट्रीब्युटरकडे. आज पावसाचं पण मध्ये वातावरण होतं आणि जास्त ऊन पण होते. तर आता मी डिस्ट्रीब्युटरला थोडं इनपुट वगैरे द्यायचे होते, ते इनपुट द्यायला मी जाणार आहे. सो कंटिन्यू काम झालं आहे, आता पुढच्या कामाला लागूयात. आज आपला पॅच आहे वर्डीचा. सो बघूयात, आता एक काम कंप्लीट केले, आता पुढचं बघूयात कसं काय होते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, बघूयात पुढं काय चालतं आहे काय नाही. दाखवेलच. मार्केट लाईनचं एक मजा ही आहे की मेन म्हणजे आपण आपल्या वेळेनुसार करू शकतो. वेळेनुसार नाही म्हणता ना, पण एवढं बर्डन कुणाचं नसतं. सो टाईमवर असं म्हणजे ऑफिस वर्कसारखं 8-9 तास बसा हे मार्केट लाईनमध्ये करावं लागत नाही. मस्त एन्जॉय करत काम केलं तर मार्केट लाईन हे खूप बेस्ट आहे. आणि असं काय नाही आहे की इथं फक्त पोरच करू शकतात, तर पोरी पण करू शकतात. आता मार्केट लाईनमध्ये खूप साऱ्या पोरी पण आहेत. सो मुलींसाठी पण मार्केट लाईन हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण एंडिंगला थोडं प्रेशर येतं ते मान्य आहे, पण मध्ये आधी खूप छान आहे. म्हणजे कंटिन्यू 8-9 तास बसणे नाही, हे नाही, खूप छान आहे. सो ज्यांना कुणाला मार्केट लाईनमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी नक्की करा. की खूप सारे काही लोक म्हणजे सांगतात की मार्केट लाईन खूप फिरावं लागतं, हे लागतं. हो, फिरणं आहे, पण जर मजेत घेतलं तर सगळं काही छान आहे. जर हेक्टिक म्हणून घेतलं तर मग मार्केट लाईन अवघड आहे. कोणते डॉक्टर वगैरे लिहितात येते ते, मतलब बाहर से ही आता है. कितना बॉक्स जाता है सर मंथ का? बूढ़े का को कुछ ऑर्डर है सर आज? 10 बॉक्स पे किधर से मंगाते हैं सर? सिद्धि सर. आर्यन शांतिलाल ऐसा कुछ आते हैं ये लोग? आर्यन तो नहीं है, शांतिलाल अपने पास आता है. शांतिलाल है. कितने बॉक्स मंगाए सर आज? एक बॉक्स देवली ने बूढ़े कौड़े. ठीक है, थैंक यू सर. कुछ रहेगा सर बल्क में 10 बॉक्स ऐसा कुछ तो गिफ्ट भी करते हैं सर हम लोग. दिवाली वाला मिलता है. ठीक है सर. सर इधर बूढ़े कौड़ किसी डॉक्टर का आता है या बाहर से आता है ऐसा कुछ? कौन से? आशीष गुजर सर का इधर आता है. बूढ़े साल वगैरह कुछ आता है सर? नहीं, कम होगा भी नहीं आता. तो वही रखने लगे ना डॉक्टर का, क्या नाम है, आशीष गुजर, वही रखने लगे अभी. मतलब अंदर कुछ हुआ है क्या उनका? अंदर रखे हैं या बाहर? क्लिनिक पे थोड़ा बहुत सामान रखने लगे. थँक्यू. अशा प्रकारे मी इन्क्वायरी पण केली आहे. तर आपल्या ब्रँडची इन्क्वायरी करावी लागते. हेच मार्केट लाईनमध्ये चालतं. इन्क्वायरी करा, कॉल करा, बस. एक मार्केट लाईनचं सत्य असं आहे की एकदा तुमचं रिलेशन व्यवस्थित झालं की तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही आहे. जर तुमचं डॉक्टर, मेडिकल ह्यांच्यासोबत रिलेशन झालं, तुम्ही जास्त मेहनत नाही केली तरी तुमचा बिझनेस ॲटोमॅटिक होणार आहे. सो फर्स्ट जसं रिलेशन करता येईल तेवढं चांगलं रिलेशन डॉक्टर आणि मेडिकलसोबत करावं. ही मार्केट लाईनचे ट्रिक आहे. ठीक आहे. पावसाचं वातावरण झालं आहे. आपलं काम आज लवकर संपलं आहे कारण उद्या मला लेटपर्यंत थांबायचं आहे. म्हणून मी आज लवकर संपून 5पर्यंत घरी जाण्याचा प्लॅन केला आहे.
उद्या आपलं 10-10:30 वाजतील. सो चला आता 2-3 ट्रेन चेंज करून जायचं आहे मला. आता मी सध्या वर्लीला आहे. वर्लीवरनं मला चेंज करून जायचं आहे प्रभादेवीला. प्रभादेवीवरनं डायरेक्ट कुर्ला ट्रेन पकडून कुर्ल्याला आणि तिथून मग पनवेल पकडून घरी. असा माझा आजचा प्रवास आहे. मी लवकर घरी आली होती तर ठरवलं की एक हे करूयात, फेसचं थोडंसं केअर करूयात. सो मी फेस मास्क बनवलं आहे. आता मस्तमध्ये स्किन केअर करूयात. खूप टॅन वगैरे झालेलं म्हणून बोललं की थोडं करूयात स्किन केअर. सो आता मी फेस पॅक बनवलं आहे. त्यात मी बेसन पीठ, कॉफी, थोडंसं लेमन आणि वॉटर मिक्स केलं आहे आणि थोडीशी टर्मरिक टाकली आहे. आज आम्ही जेवणाचा प्लॅन केला आहे. म्हणजे मला वाटतं हे रोज जेवणाचा प्लॅन करत नाही, आजच जेवण बनवतं आहे. दररोजच बनवतो. रोज मी बनवते, आयतं खातात, आज हे बनवतात म्हणून आज आम्ही जेवणाचा प्लॅन केला. आज सगळे बरोबर आहे. आज मी बनवणार आहे पनीर पुलाव आणि इकडं बनवलंय काय हे सोयाबीन कटलेट. ही ह्यांची रेसिपी. कसं झालंय? बनवलंय तू का करणार की तुला? ठीक आहे, आता याची रेसिपी बघू. मला काही येत नाही पण ट्राय करेन. तुम्हाला पण मी माझा करायला वेगळं टाकते. तुला माहिती त्या गोष्टीत ना चुकच काढत नसला काय बोलवं कधी असं कौतुकाने काही बोलणारच नाही. मी डोकं लावले गाईस कसं झालंय? त्याच्यामध्ये अर्धी मेहनत माझी. ओ काय अर्धी मेहनत तुझे? वरून पनीर किसून मी टाकलं, फक्त तेवढंच? ते डोकं मी लावले. बापरे एवढी ओके, खूप जास्त मेहनत. चारच लागले त्या भात. मसाले मी काढून दिले. बाबू मसाले काढून दिले बाबू. चला